नमस्कार, शुभप्रभात, गुड मॉर्निंग। आताच हाती आलेली सर्वात मोठी बातमी। वा रे वा कायदा, 5 महिन्यापूर्वी मृत्यू, 66 जणांवर हत्येचा गुन्हा, तीच सूड जिवंत दिसली पुण्याच्या रस्त्यावर। काय आहे नेमकं प्रकरण, पहा सविस्तर। एक अतिशय धक्कादायक आणि चित्रपट कथेला साजेसा प्रकार पुण्यात नुकताच समोर आलाय। ज्या सुनेच्या हत्येच्या आरोपाखाली 66 मंडळींवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला होता, तीच सून तब्बल 5 महिन्यांनी पुण्यामध्ये जिवंत सापडली। या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे। काय आहे नेमके प्रकरण? उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती येथील लक्ष्मणपूर गंगापुरीची रहिवासी असलेल्या दीपाचा विवाह ओरीपूर्वा येथील हंसराज यांच्याशी झाला होता। लग्नानंतर काही दिवसांनी दीपा बेपत्ता झाली। ऑगस्ट 2025 पासून तिचा कोणताही पत्ता लागत नव्हता। बराच शोध घेऊनही ती सापडली नसल्याने दीपाच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा खळबळजनक आरोप केला। सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती, मात्र दीपाच्या आई वडिलांनी न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाच्या आदेशानंतर दीपाचा पती हंसराज, सासरा परमेश्वर आणि सासू यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला। या गंभीर प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला। त्यानंतर तपास अधिकारी सतीश शर्मा यांनी दीपाच्या मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक डेटा तपासला असता तिचे लोकेशन महाराष्ट्रातील पुणे शहरात असल्याचं निष्पन्न झालं। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यात धाड टाकून दीपाला ताब्यात घेतलं। दीपाने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे। तिने सांगितले की कोणत्याही दबावाखाली न येता ती स्वतःच्या मर्जीने घर सोडून पुण्यात आली होती आणि तिथेच राहत होती। आता पोलिसांनी दीपाला ताब्यात घेऊन श्रावस्ती येथे नेले असून तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे। तिच्या जबाबानंतर सासरच्या मंडळींवर लावण्यात आलेले हत्येचे कलम काढले जाणार की त्यांना इतर काही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे हे स्पष्ट होईल। मात्र एका जिवंत व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होतीये। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।